नाशिक जिल्हा रुग्णालयातील विविध समस्यांबाबतचे निवेदन राष्ट्रवादी ओबीसी सेलचे शिष्टमंडळ जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सिव्हिल सर्जन यांना देण्यासाठी गेले असता सिव्हिल सर्जन जागेवर नसल्याने व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निलेश पाटील यांनी शिष्टमंडळाची भेट घेण्यास टाळाटाळ केल्याने शिष्टमंडळाने जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक जिल्हा रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल हे विविध समस्यांनी ग्रासलेले असून रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। सदरील रुग्णालयात डॉक्टरांची मुजोरी वाढलेली असून अनेक रुग्णांना बेड अभावी उपचारापासून वंचित राहावे लागत आहे। अनेक प्रसूती झालेल्या महिलांना तसेच अनेक सीझर झालेल्या महिलांना जबरदस्तीने डिस्चार्ज देऊन पुन्हा इतर हॉस्पिटलमध्ये पाठविले जाते। अशा रुग्णांना व बाळांना ॲम्ब्युलन्ससाठी ताटकळत बसावे लागत असून अशा डिस्चार्ज झालेल्या रुग्णांना काही त्रास सुरू झाल्यास डॉक्टर अथवा कर्मचारी त्याच्यावर उपचार करत नाही व अशा रुग्णांकडे दुर्लक्ष केले जाते। गुरुवार दिनांक 26 रोजी हिरावाडी येथील महिलेने बाळास जन्म दिला। बाळ रडले नाही म्हणून सदरील बाळास अतिदक्षता विभागात SNCU मध्ये नेण्यात आले। तेथील डॉक्टर व कर्मचारी यांनी सदर बाळास मृत घोषित करून कपड्यामध्ये गुंडाळून ठेवून दिले। मात्र काही तासांनी सदरील बालक जिवंत असल्याचे समजले। सदरचा प्रकार हा गंभीर असून अशा कामात हलगर्जी करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी केली। ओबीसी सेलचा माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड आहे। आज आपण बघतो आहोत की नाशिक जिल्हा रुग्णालय जे आहे ते गेल्या काही दिवसांपासून विविध समस्यांनी ग्रासलेलं आहे। तिथे येणाऱ्या रुग्णांवर वेळेत उपचार केले जात नाही। अनेक महिलांना तासनतास डिलिव्हरीनंतर ज्यावेळेस त्यांना त्यांच्या मूळ हॉस्पिटलला पोहोचवण्यासाठी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करावी लागते, त्यासाठी त्यांना 2-2, 3-3 तास तिथे अडकळत बसावं लागतं। वरतून डिस्चार्ज दिला जातो, खाली सोडलं जातं। खाली एका रूममध्ये एका बेडवर 6-6, 7-7 महिला बसलेल्या असतात। बसून त्या काही मुलांना फिडिंग करतात। अशामध्ये एका महिलेचा टाका तुटला, सिझरिंग झालेल्या महिलेचा, आणि त्यातनं ब्लडिंग सुरू झालं होतं। याचा आम्ही निषेध नोंदवलेला आहे। अशी याच्यात काहीतरी सुधारणा झाली पाहिजे। आणि याच्यात दुर्दैवीची बात अशी येते की गुरुवारी जर आपण बघितलं असेल तर गुरुवारी एक महिला प्रसूती झाली। प्रसूतीनंतर तिने एक लहान बाळाला जन्म दिला, परंतु ते बाळ जन्माला आल्यानंतर रडलं नाही म्हणून यांनी त्याला त्यांच्या SNCU वॉर्डला ॲडमिट केलं। परंतु तिथल्या काही डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांनी अक्षम्य असा हलगर्जीपणा केला आणि त्या मुलाला मृत घोषित केलं। काही काळानंतर टर्म चेंज झाले, त्या मुलाला कपड्यामध्ये गुंडाळण्यात आलं। काही कालावधीनंतर टर्म चेंज झाल्यानंतर काही कर्मचारी आले, मग त्या बाळाचा रडण्याचा आवाज ऐकला तर पाहिलं अरे हे बाळ तर जिवंत आहे। जर त्या बाळाचं एक म्हणजे ते मला असं म्हणतात की काय म्हणतात की देवाची दोर चांगली होती त्यामुळे ते वाचलं। जर याला कदाचित जर अशा काही प्रकारे घटना घडल्या आणि बाळाला जर दफनविधीसाठी किंवा कुठे जर नेलं असतं तर काय अचानक काय घडू शकलं असतं, म्हणजे विचार करा तुम्ही। ही अतिशय खेदजनक गोष्ट आहे आणि हिचा आम्ही निषेध नोंदवण्यासाठी इथे आलेलो आहे। इथं आल्यानंतर CS साहेबांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र CS साहेब इथे सापडलेले नाही। असिस्टंट CSला फोन केला असता त्यांनी उडवडीची उत्तरं दिली आणि मुजोर पद्धतीने इथं लोकांशी वादले। यासाठी आम्ही इथे ठिय्या आंदोलन केलं, मात्र काही लोकांच्या मध्यस्थीमुळे आम्ही आमचं ठिय्या आंदोलन मागे घेतलं आणि CS साहेबांनी आम्हाला फोनवरद्वारे चर्चा केली की आम्ही याची सखोल चौकशी करू आणि दोषींवर कारवाई करू। याच्यात बदल झाला पाहिजे आणि इथं येणाऱ्या सगळ्या रुग्णांना त्याच्या नातेवाईकांना व्यवस्थित मान सन्मानाने इथं उपचार झाले पाहिजे, आमची मागणी आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे VJT गटाचे अध्यक्ष राजू धोत्रे, हाजी मोहिउद्दीन शेख, बाळासाहेब मोरे, ॲडव्होकेट श्याम तावरे, ॲडव्होकेट संदीप दांडगव्हाण, गणेश धोत्रे, शरद धित्रे, चेतन सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।